कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माध्यमांच्या प्रतिनिधींवरती चांगलेच संतापले होते। टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही लोकांची विश्वासार्हता कमी होईल अशा प्रकारची बातमी लावू नका अशी तीव्र प्रतिक्रिया कोकाटे यांनी व्यक्त केली आहे। जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली। या प्रसंगी ते बोलत होते। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली आहे। यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। पीक विमा योजना बंद करणार आहे हे कोणी सांगितलं तुम्हाला असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे माध्यमांच्या प्रतिनिधींवरती भडकले होते। विरोधकांनी आमच्या गैरप्रकाराचा अर्थ भ्रष्टाचार झाल्याचा काढला ते खरं आहे, मात्र तुम्हीही त्यांना विचारलं की भ्रष्टाचाराविषयी तुमचं मत काय आहे, मग त्यांना तर चांगलं आहे, घरबसल्या बडवायला मिळतंय। अशा प्रकारे टीआरपी वाढवण्यासाठी तुम्ही लोकांची विश्वासार्हता कमी होईल अशा प्रकारची कुठलीही बातमी लावू नका असं म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। कुठं तुम्हाला कोणी सांगितलं 1 रुपया आम्ही बंद करतोय म्हणून? पीक विम्यामध्ये सुद्धा ज्या अर्थे अशा प्रकारचे गैरप्रकार जर कोणी करत असेल तर त्याच्यामध्ये अपडेशन करण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामध्ये एखादा कायदा आपण निर्माण केला, कायद्यामध्ये दोष असला तर त्याच्यामध्ये आपण मॉडिफिकेशन करतो ना। तर पीक विम्यामध्ये आम्हाला मॉडिफाय करायचं आहे, त्यासाठी आम्ही कमिटी बसली आहे की पीक विम्यामध्ये हा गैरप्रकार होणार नाही यासाठी काय काय करता येईल। त्यासाठी मग प्रस्ताव मागवले, चर्चा होणार आहेत आणि त्यानंतर नवीन विमा पॉलिसी आम्ही या ठिकाणी लॉन्च करतोय। त्याच्यामध्ये अशा प्रकार होणार नाही याची काळजी घेऊ आम्ही। विरोधकांनी तुमच्या गैरप्रकाराचा भ्रष्टाचार अर्थ जास्त काढलेला दिसतो। ते तर 100% बरोबर, ते तर घेणारच ना। तुम्ही त्यांना विचारलं हे भ्रष्टाचाराविषयी तुमचं काय मत आहे, ते तर मग त्यांना तर चांगलं आहे। त्यांना काय, त्यांना घर बसल्या बडवायला मिळते, त्यांना काय, त्यांना कुठे एफर्ट घ्यायचे। आणि अशा प्रकारे तुम्ही टीआरपी वाढून खोटा तुमच्यावरती लोकांची विश्वासार्हता कमी होईल चॅनलवरती, अशा प्रकारचं तुम्ही कुठलीही बातमी लावू नका, माझी विनंती आहे। नाही, मला नाही सांगता येणार, मला सांगता येणार नाही। त्या संदर्भात त्या वरिष्ठ पातळीवरती त्यांचे काय चर्चा होते, काय निर्णय होतात त्या बाबतीत मी अनभिज्ञ आहे, मला त्याविषयी काही सांगू शकत नाही। साहेब, एक स्थानिकचा प्रश्न आहे, जालना जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्याचा निधी मिळून 1 महिना उलटून गेलाय। नाही, मी माहिती घेतली काल, मला अतिवृष्टीच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी काही माहिती दिलेली नाही। मला आता अर्जुनराव खोतकरनी मला सांगितलंय की अशा प्रकारे अतिवृष्टीच्या काही लोकांची पेमेंट येणं बाकी आहे। मी उद्या किंवा परवा 26 तारखेला 26 जानेवारी संपल्यानंतर 27ला मी जाईल आणि अधिकाऱ्यांना बोलून विचारतो की काय फॅक्ट आहे, आणि त्यातून जर त्यांना पैसे देणार असतील तर त्या संदर्भात देण्यासाठी काय करता येईल म्हणून आम्ही 100% पाहू। जालना जिल्ह्यात माझा बेसिक प्रश्न होता की जालना जिल्ह्याला सप्टेंबर महिन्याचा जो निधी 412 कोटी निधी मंजूर झालाय, मात्र तहसीलदारामार्फत याद्या अपलोड होत नाही, त्यामुळे निधी रोखलेला आहे। नाही, मला माहिती घ्यावी लागेल। ज्या गोष्टीची मला माहिती नाही त्याच्यावर मी अनावश्यक स्टेटमेंट नाही करत। संजय राऊतांनी असं म्हटलेलं की मला नाही सांगायचं, मला ते संजय राऊत माझा पक्ष नाही यार, कशाला ते नाशिकच्या पालकमंत्री ते वरिष्ठ लोकांचं काम आहे। माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा तो विषय आहे, तो विषय माझा नाही। त्यामुळे पालकमंत्री नेमणं, पालकमंत्री कोणत्या पक्षाला कोणत्या जिल्ह्याला कोण माणूस देणं हा संपूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे। त्यामुळे त्याच्यावरती कुठल्याही मंत्र्यांनी भाष्य करू नये अशी माझी या ठिकाणी प्रामाणिक इच्छा आहे। अजितदादा सोडता इतर सर्व मंत्र्यांना बाहेरच्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलंय, त्यामुळे नाराज असल्याची चर्चा सध्या सुरू आहे। मला असं वाटत नाही कुणी नाराज आहे असं मला वाटत नाही। आणि पालकमंत्रीच काय, तुम्हाला मंत्रीपद मिळालंय, तुम्ही राज्यभर तुम्हाला काम करायचं आहे ना, पालकमंत्री जवळ काय अडकलंय? आता आम्हाला नंदुरबार दिलं, मी कुठं नाराज आहे? ठीक आहे, मुख्यमंत्र्याला वाटलं तर करतील बदल, नाही वाटलं तर नाही करणार, पण जे दिलंय त्याचं काम करावं लागेल ना। त्यामुळे जे काम समोर आलं त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे। नसेल काम तर दुसरं कोणीतरी करेल, कोणीतरी एक जण करतोच आहे ना काम, कोणीतरी पालकमंत्री नेमलाय ना, मग आपण एवढं असतो होण्याचं काय कारण आहे? दादा भुसे नाराज असल्याची नाही, कोणी नाराज नाही हो, कोणी नाराज नाही। सरळ तुम्ही मला सांगा, मी म्हटलं की 2-4% गैरप्रकार होतात, गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार आहे का? मग तुमच्या मीडियाने चॅनलवरती फक्त भ्रष्टाचार 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 चालू केलं, त्यानंतर विरोधी पक्षाचे लगेच ओपिनियन घ्यायला सुरुवात केली आणि अन्यसेल तुम्ही पक्षाची, सरकारची आणि कृषी मंत्र्याची बदनामी करतात। प्रश्न असा आहे की त्या संदर्भामध्ये 2-4% जो गैरप्रकार झालेला आहे त्यांची आम्ही पहिलं थांबवले, त्यांचे पैसे त्यांच्या नावावर गेलेले नाहीयेत। त्यामुळे त्याच्यातून आणखी अपडेशन करण्यासाठी हा गैरप्रकार कसा होणार नाही यासाठी आम्ही फार्मर युनिक ID कार्ड आणतोय, त्याला आधार कार्डशी कनेक्ट करतोय आणि त्याचं एवढंच नव्हे तर त्याला सॅटेलाइटशी कनेक्ट करायचा आमचा विचार आहे। त्यामुळे याच्यामध्ये अपडेशन करण्याचा आमचा विचार आहे। लवकरात लवकर याच्यातून अशा प्रकारचा सुद्धा गैरप्रकार होणार नाही अशासाठी मी तुम्हाला बाईट दिली। बरं, याच्यामध्ये असं म्हटलंय का मी
की कोणाचा भ्रष्टाचार उघड झाला आणि त्याला पाठीशी घातलाय कृषी मंत्र्यांनी किंवा सरकार त्याच्या पाठीशी उभं आहे असं म्हटलंय का? असं म्हटलंच नाही तर मग तुम्ही ते काय लावून धरलंय भ्रष्टाचार? काल 2 दिवसापासून चाललंय. मी म्हटलोच नाही भ्रष्टाचार. तर तुम्ही जे मी म्हटलो नाही तेच तुम्ही मीडियाला चालू करतात. माझं भाषण बघा तुम्ही, माझी बाईट बघा. मी फक्त गैरप्रकार हा शब्द वापरलेला आहे. गैरप्रकार याचा अर्थ भ्रष्टाचार नाही. गैरप्रकारामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी सीएससी केंद्राने काही 1 रुपयात विमा असतो. सीएससी केंद्रवाल्यांनी 40 रुपये अनुदान लाटण्यासाठी त्यांनी काही खोटे सातबारा उतारे, काही शासकीय जमिनी, काही मशिदीच्या जमिनी याच्यावरती त्यांनी चढवलेत आणि ते उघडकीस आल्यानंतर आम्ही ते थांबवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यातून 200-250 कोटी रुपये सरकारचे वाचले आहेत आणि यापेक्षा अधिक जर काही असेल तुम्ही माझ्या निदर्शनास आणून द्या. आम्ही तात्काळ चौकशी करून त्यावर सुद्धा कारवाई करू. आम्हाला कोणत्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालायचं नाही, हा आमचा स्पष्ट मुद्दा आहे. पण तुम्ही चुकीच्या दृष्टीनं टीआरपी वाढवण्यासाठी चुकीच्या दृष्टीनं स्टेटमेंट देता माझं, त्यामुळे तुम्हाला बाईट देण्याची इच्छाच नाही राहिली माझी. किशोर शिरसाट, C24 तास, जालना. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.